नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत श्री शंकर महाराज यांच्याबद्दल, श्री शंकर महाराजांच्या चरित्राबद्दल. मैं कैलाश का रहने वाला, मेरा नाम है शंकर, दुनिया को समझाने आया, कर ले कुछ अपना घर. यहाँ दुनिया में कई रंग है, यह रंग निराला है, पाया न भेद किसने, यह गहरा ही गहरा है. शंकर महाराजांचा जन्म अंदाजे 1800 साली नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील अंतापूर येथे उपासनी कुटुंबात झाला. कार्यकाळ 1800 ते 1947. गुरुदीक्षा श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट. समाधी पुणे येथे धनकवडी या ठिकाणी 24 एप्रिल 1947 रोजी. श्री शंकर महाराज हे अगदी अलीकडच्या काळात होऊन गेलेले सत्पुरुष. त्यांची समाधी पुणे येथे सातारा रस्त्यावर धनकवडी भागात आहे. त्यांच्या समाधीची तारीख वैशाख शुद्ध अष्टमी शके 1869 म्हणजे 24 एप्रिल 1947 सोमवारी आहे. समाधीची अधिकृत नोंद असून बालपण, मातापिता, शिक्षण, गुरु, साधना, शिष्य संप्रदाय इत्यादींचा तपशील हवा तसा मिळत नाही. जन्म व पूर्व इतिहास. शंकर महाराजांनी पुढे एकदा म्हटले होते, आम्ही कैलासाहून आलोय, आमचं नाव आहे शंकर. ते खरोखरच शिवाचे वैराग्य संपन्न अंशावतार असावेत. नाशिक जिल्ह्यात अंतापूर नावाचे गाव आहे. तिथे कुणी चिमणाजी नावाचे गृहस्थ राहत होते. पोटी मूलबाळ नव्हते. ते शिवाचे भक्त होते. एकदा त्यांना स्वप्नात दृष्टांत झाला, तू रानात जा, तुला एक बाळ मिळेल, ते घेऊन ये. ते त्या दृष्टांताप्रमाणे रानात गेले. तिथे त्यांना हा 2 वर्षांचा बाळ मिळाला. शंकराचा प्रसाद म्हणून त्याचे नाव शंकर ठेवले. शंकर हा मातापित्याजवळ काही वर्षे राहिला. नंतर या बालकानं मातापित्यांनाच आशीर्वाद दिला, तुम्हाला पुत्रप्राप्ती होईल. आशीर्वाद देऊन शंकर बाहेर पडले. नाम नाही, रूप नाही, एकही स्थान नाही. श्री शंकर महाराजांना नेमके एक नाव नाही, ते अनेक नावांनी वावरत असत. शंकर या नावाप्रमाणेच सुपड्या स्वामी, कुंवर स्वामी, गौरी शंकर अशा नावांनीही ते ओळखले जात. ही नावे कळली एवढंच. आणखीही काही नावांनी ते वावरत असावेत. नाव जसे एक नाही तसेच त्यांचे रूपही. काही ठिकाणी त्यांचा उल्लेख अष्टावक्र असाही केलेला आढळतो. डोळे मोठे होते, ते अजानुबाहू होते. त्यांची गुडघे वर करून बसण्याची पद्धती होती. हे असे रूप वेगळ्या अर्थानं बहुरूपी होतं. ते कधी एका स्थानी नसत. त्रिवेणी संगम, सोलापूर, अक्कलकोट, त्र्यंबकेश्वर, नाशिक, नगर, पुणे, हैदराबाद, तुळजापूर, औदुंबर, श्रीशैल्यम अशा स्थानी त्यांची भटकंती असायची. सांगितलेली एवढी स्थाने असतील असंही नाही. म्हणजे शंकर महाराजांचं नाम, रूप, स्थान हे सांगणं अगदी कठीण होतं. कारण खऱ्या अर्थानं ते वैराग्य संपन्न होते, म्हणूनच ते शंकर होते. श्री शंकर महाराज योगीराज होते याचा अनेकांनी प्रत्येक वेळा प्रत्यय घेतलेला होता. ते स्वतः मात्र नेहमी म्हणत, सिद्धीच्या मागे लागू नका. पण त्यांनी आपले योग सामर्थ्य कळत नकळत अनेकांच्या प्रत्ययाला आणून दिले. काहींना सिद्धी हवी असते, ती प्रसिद्धीसाठी. त्याने नावलौकिक वाढतो, धनदौलत मिळते, शिष्य परिवार वाढतो. म्हणून श्री शंकर महाराज म्हणत, सिद्धीच्या मागे लागू नये. त्यांना स्वतःला सिद्धी प्राप्त होत्या, पण त्यांनी धनदौलत, नावलौकिक वा शिष्य परिवारादी उपाधी मागे लावून घेतल्या नाहीत. ते स्वतः खऱ्या अर्थानं सिद्धींच्या मागे लागले नाहीत. पण शंकर महाराज हे अलौकिक पुरुष होते, अवतारी पुरुष होते, हे चिकित्सक विद्वानांनाही मान्य होते. आचार्य अत्रे, न्यायरत्न विनोद यांच्यासारखे प्रकांड पंडित शंकर महाराजांना मानत असत. हे विद्वान त्यांची योग्यता जाणून होते. ते म्हणत, मला जाती धर्म काही नाही. ते स्वतः खरोखरीच सर्वांशी समभावाने वागत. त्यामुळे त्यांच्याकडे मुसलमानही येत. एका मुसलमानाने त्यांना आपली अडचण सांगितली. शंकर महाराजांनी त्यांना काय सांगावं? अरे, तू नमाज पडत नाहीस, नमाज पडत जा, तुझी अडचण दूर होईल. ते काय शिकले होते कुणास ठाऊक,
पण काही दीडशाना विद्वानांना त्यांनी अस्खलित इंग्रजीतून सुद्धा उत्तरं दिली होती. त्यांना इंग्रजीचे ज्ञान कसे नि कुठे झाले हे कुणासही ठाऊक नाही. पुण्यात आप्पा बळवंत चौक प्रसिद्ध आहे. आप्पा बळवंत मेहेंदळे यांचा वाडा चौकातच होता. बळवंतराव मेहेंदळे हे पानिपतच्या लढाईत लढले होते. त्यावेळी आप्पा बळवंत हा केवळ 12 वर्षांचा होता. सरदार मेहेंदळे यांचा वाडा होता म्हणून त्या चौकाचे नाव आप्पा बळवंत चौक. मेहेंदळे यांच्या घराण्यातील ताईसाहेब मेहेंदळे शंकर महाराजांमुळे प्रसिद्धीस आल्या. एक दिवस शंकर महाराजांनी ताईसाहेब मेहेंदळे यांच्या गळ्याला बोटाने स्पर्श केला आणि सांगितले, ज्ञानेश्वरी सांग. ताईसाहेब ज्ञानेश्वरीवर प्रवचने करू लागल्या. ताईसाहेब मेहेंदळे आपल्या वाड्यातच प्रवचनं करीत. मेहेंदळे वाड्यात वरती माडीवर मोठा दिवाणखाना होता. तिथेही प्रवचने चालत. तो मोठा दिवाणखाना श्रोत्यांनी भरून जात असे. त्यांच्या मुखातून साक्षात सरस्वती अवतरायची. त्या वेदोपनिषदांची आचार्यांची अवतरणे देण्याच्या भानगडीत सहसा पडत नसत. पण वेदांत, योगशास्त्र अशा काही अभूतपूर्व रीतीने सांगत की प्रगाढ पंडितांनी सुद्धा माना डोलवाव्या. त्या ज्ञानेश्वरी सांगत. पण ज्ञानेश्वरीची काव्यमयता, शास्त्रीयता, वैचारिक सुसंगती आणि झेप त्यांच्या प्रवचनांतून अनायासे प्रगट होई. विशेष असे की त्यांचे पतीही त्यांचे ज्ञानेश्वरी ऐकायला बसत. ताईसाहेब मेहेंदळेंची प्रवचने ऐकायला काही वेळा शंकर महाराजही येत. मेहेंदळे पतीपत्नीची त्यांच्यावर प्रगाढ श्रद्धा होती. श्री शंकर महाराजांची अतिशय साधी शिकवण. श्री शंकर महाराजांनी मोठमोठी व्याख्याने, प्रवचने केली नाहीत. एखाद्या ग्रंथावर टीका त्यांनी केली नाही. आलेल्या व्यक्तींना त्यांचे साधेसुधे मार्गदर्शन असे. ते म्हणत, अरे आचरण महत्वाचे. ग्रंथांचे वाचन ने अभ्यास आचरणात येईल तेवढाच खरा. ते म्हणत, भावनेने भिजलेले असेल ते भजन. त्यांनी अनेकदा सांगितले, मातापित्याची सेवा करा, कुलदेवतेची आराधना करा, यापेक्षा अधिक काहीही नको. श्री सद्गुरू शंकर महाराज हे उंचीने फार कमी आणि जन्मता अष्टावक्र व अजानुबाहू होते. त्यांचा उत्साह हा वाखाणण्यासारखा असे. नेहमी सफेद धोती आणि सफेद शर्ट परिधान करून असत. खूप वाढलेले केस, दाढी मिशी आणि त्यातून डोकावणारे अतिशय मोठे पण भेदक डोळे. प्रथमदर्शनी महाराजांचे वागणे एखाद्या लहान मुलाप्रमाणे वाटे. पण त्यांचे तेज आणि योग सामर्थ्य त्यांच्या चेहऱ्यावरून ओतप्रत ओसंडे. लहान मुलांप्रमाणे वागणारे आणि स्वतःला अज्ञानी आणि गावंढळ संबोधणारे महाराज जेव्हा बोलत तेव्हा मात्र भल्याभल्यांची तोंड बंद होत असत. स्वतःला अशिक्षित म्हणवणारे महाराजांचे जवळजवळ सर्वच भाषांवर प्रभुत्व होते. आलेल्या भक्ताच्या मायबोलीत ते त्याला उत्तर देत. त्यांचे हे प्रभुत्व फक्त भारतीय भाषेवरच नाही तर परदेशी भाषांवर पण होते. आलेल्या रशियन दाम्पत्याशी महाराजांनी एकदा अस्खलित रशियन भाषेत संवाद साधला होता. हे न सुटलेले कोडे आहे. भगवंतच तो, त्याला काय अशक्य. अक्कलकोट स्वामी समर्थांना शंकर महाराज आपले गुरु असे संबोधित. एक आख्यायिका इकडे नमूद करावीशी वाटली. आपल्या लहानपणी शंकर महाराज फार खोडकर आणि खट्याळ होते. एक दिवस एका हरिणाच्या पिल्लाचा पाठलाग करत करत ते एका अरण्यात पोचले. त्या घोर अरण्यात त्यांना एक शंकराचे जीर्ण देऊळ दिसले. ते हरणाचे पिल्लू सुद्धा त्या देवळात आश्रयाला लपले. त्या पिल्लाला बाण मारणार एवढ्यात शंकर महाराजांसमोर एक दिगंबर साधू आले. त्या साधूंनी त्या हरणाच्या पिल्लाला उचलून आपल्या कुशीत घेतले आणि महाराजांना म्हटले, कशाला मारतोस रे याला? काय बिघडवलं आहे याने तुझं? काही वेळानं त्या दिगंबर साधूंनी महाराजांच्या मस्तकावर हात ठेवला. ही त्यांची प्रथम स्पर्श शिक्षा. महाराज त्या स्पर्शानं अगदी भारावून गेले. ते दिगंबर साधू म्हणजे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज. पुण्यात डेक्कन कॉलेजमध्ये असणाऱ्या प्रोफेसर भालचंद्र देवांना महाराजांच्या वयाविषयी कुतूहल होते. कारण प्रसंगी ते एका वयोवृद्ध वाटत तर प्रसंगी गभरू जवानाप्रमाणे वागत. एक दिवस धीर धरून त्यांनी महाराजांना प्रश्न विचारला, महाराज आपले वय काय असेल हो?
महाराज उत्तरले, अंदाजे 150 वर्षे. मी शनिवार वाड्यात पेशव्यांबरोबर पंगतीला सुद्धा बसलोय. ही घटना साधारण 1935ची असावी. म्हणजे महाराजांनी जेव्हा समाधी 1947 साली घेतली, तेव्हा त्यावेळेस त्यांचे वय 162 वर्षांचे होते. पुण्याच्या डॉक्टर धनेश्वर यांना असेच महाराजांच्या वयाबद्दल संदेह होता. त्यांनी महाराजांची परवानगी घेऊन त्यांच्या काही मेडिकल टेस्ट करून घेतल्या. त्या टेस्टचा रिझल्ट जेव्हा आला, तेव्हा त्या डॉक्टरांना भोवळ आली. कारण रिझल्टमध्ये शंकर महाराजांचे वय 152 वर्षे आले होते. शंकर महाराजांचा आवडता नंबर होता 13. कारण विचारले असता ते म्हणत, सब कुछ तेरा, कुछ नहीं मेरा. महाराज वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावांनी प्रसिद्ध होते. सातपुड्यात सुपड्या बाबा, खानदेशात कुर्वास्वामी, वागोदमध्ये गौरीशंकर, मध्य प्रदेशात लाहिरी बाबा. एवढेच काय, पण परदेशात पण ते प्रसिद्ध आहेत. जपानमध्ये महाराजांचे असंख्य भक्त आहेत. संजीवनी मेडिकल कंपनीचे मालक परांजपे यांच्याकडे शंकर महाराजांचे एक छायाचित्र आहे, जे एका जपानी चित्रकाराने काढले होते. प्रापंचिकांना त्यांचा परखड उपदेश असे, प्रपंचातील अडीअडचणी तुम्हीच सोडवल्या पाहिजेत, त्यासाठी कोणाकडे जाणे योग्य नाही. श्री शंकर महाराजांचा पारमार्थिक उपदेश सुद्धा साधा असायचा. अनेकदा त्यांनी अनेक प्रकारे मार्गदर्शन केले. एकदा ते म्हणाले होते, परमार्थात अहंकार टाकणं हे महत्त्वाचं. ध्यानात घ्या, प्रापंचिकात अहंभाव असतो. ही माझी पत्नी, ही माझी मुलं, हे माझे घर, मी एवढे कमावले, मी एवढा शिकलेला आहे, मी अमक्या तमक्या स्थानी अधिकारी आहे, असे मी, माझे, हा प्रापंचिक अहंकार होय. पण परमार्थातही अहंकार असतो. मी धर्मग्रंथांचा अभ्यास केला आहे, मी नित्य उपासना करतो, मी एवढा जप केला आहे, मला अमक्या अमक्या गुरुचा अनुग्रह प्राप्त झाला आहे, आता मी अनुग्रह देतो, माझे एवढे शिष्य आहेत, इत्यादी. हा पारमार्थिक अहंकार. खरे म्हणजे अहंकाराचे पूर्ण विसर्जनच व्हायला हवे. खरे सांगू का, परमार्थाची साधना म्हणजे काय? हृदयात आईचे बालकावर जसे प्रेम असते, तसे प्रेम निर्माण होणे हीच साधना. ज्ञानदेवांना माऊली म्हणतात. आई शब्दाने आपल्या बाळावर प्रेम करणारी व्यक्ती सूचित होते, तर माऊली या शब्दाने चराचरावर प्रेम करणारी व्यक्ती सूचित होते. आई बनणे ही साधना, तर माऊली बनणे ही सिद्धी होय. त्यांनी एकदा परमार्थ साधनेबद्दल म्हटलं, जीवन नदीच्या प्रवाहासारखं असावं, वाहतं असावं. झाडाचे वाळके पान प्रवाहात पडते, प्रवाह नेईल तिकडे ते शांतपणे वाहत जाते. बस अगदी तसंच असावं. अहंकार गेला की आपण वाळके पान झालो. आता त्या भगवंताने कुठेही न्यावे. भारत ब्रह्मनाथ शंकर महाराजांनी आपल्या भक्तांसाठी अवतार कार्याचे स्वरूप दर्शवून दिले. सातपुड्याच्या परिसरातील दरोडेखोरांचे जीवन बदलल्यामुळे त्यांना तेथे सुपड्या बाबा म्हणून मानू लागले. तर खानदेशात कुंवरस्वामी, गौरीशंकर, गुजरातमध्ये देविया बाबा, इस्लाममध्ये रहीम बाबा, आफ्रिकेत टोबो, तर अरबस्थानात नूर महम्मद खान, मध्य भारतात लहरी बाबा, दक्षिणेत गुरुदेव, अशा अनेक नावांनी भक्त त्यांना मानीत. एकदा स्वतःला ज्ञानी समजणारा माणूस सद्गुरू शंकर महाराजांकडे आला. त्यांनी विविध विद्याशाखा, त्यातील बारकावे लक्षात ठेवले होते आणि ते स्वतःला महान ऋषी, विद्याशाखेचे महान विद्वान मानत होते. एखाद्याला किती ज्ञान आहे याचा अहंकार त्या माणसाच्या डोळ्यातून प्रगट होत होता. शहाणा आला आणि शंकर महाराजांशी बोलू लागला. महाराजांनी त्याला पाहताच ओळखले. त्यावेळेस शंकर महाराज चहा पित होते. शंकर महाराजांनी इतर लोकांनाही चहा दिला. ते बोलू लागले की ते किती शहाणे आहेत हे त्यांना दाखवायचे होते. त्यांनी भगवद्गीता, ऋग्वेद, सामवेद इत्यादी लिहून वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली. ते म्हणाले, मला माहीत आहे तू पण शहाणा आहेस. तुमच्याकडून नवीन ज्ञान शिकण्यात आनंद होईल, त्यासाठी मी तुमच्याकडं आलो आहे. शंकर महाराजांनी त्याच्याकडे बघितले आणि म्हणाले, आधी चहा घे, मग बोलू. महाराजांनी त्याला कप आणि बशी दिली आणि त्याच्या जवळच्या किटलीतून त्याच्या कपामध्ये चहा ओतायला सुरुवात केली. चहाचा कप भरला आणि त्यातून चहा सांडला.
महाराज मात्र चहा टाकतच राहिले. ताट भरले होते आणि चहा ताटातून खाली पडू लागला. तो माणूस चिडला आणि म्हणाला, "काय करतोयस? तुम्हाला इतकं साधं ज्ञान नाही आणि तुम्हाला कसलं ज्ञान आहे?" शंकर महाराज हसले आणि म्हणाले, "तू खूप समजूतदार दिसतोस, पण तुला इतकं ज्ञान हवं आहे की तू आधीच खूप ज्ञान घेऊन आला आहेस. जर तुमच्याकडे काही जागा असेल तर मी तुम्हाला काही देऊ शकतो, पण मला तर तू भरलेला दिसतोय. माझ्याकडे यायचे असेल तर आधी रिकामच यावं लागेल." भक्तांना संकटातून सोडून ज्ञानमार्ग दाखविणारे परमपूज्य शंकर महाराज यांनी वैशाख शुद्ध अष्टमी 26 एप्रिल 1947 रोजी पुणे येथील धनकवडे भागात पद्मावती येथे समाधी घेतली. सद्गुरू शंकर महाराजांनी भक्तांना त्या त्या भागात दर्शन दिले. तिथे आता मंदिरे आहेत व सर्व ठिकाणी वैशाख शुद्ध अष्टमीला समाधी उत्सव साजरा होतो. आजही भक्तांना दृष्टांत देणारे व हाकेस धावणारे श्री शंकर महाराज यांचा पुण्यतिथी उत्सव आज रोजी साजरा होतो. पुण्याच्या कात्रज घाटापूर्वी व धनकवडी भागात रस्त्यालगतच शंकर महाराजांचे समाधी मंदिर असून हे स्थान लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे. सद्गुरू शंकर महाराज म्हणत, "मी आणि माझा गुरु वेगळा नाही. श्री स्वामी समर्थ हा माझ्या गुरूंचा जप आहे. त्यांचे नाम घेतले की ते मला पोहोचते. जो खुद को जानता है वही मुझे पहचानता है." हे त्यांचे वचन. श्री स्वामी समर्थ महाराजांना सद्गुरू शंकर महाराज हे नेहमी मालक म्हणत असत. सद्गुरू श्री शंकर महाराज म्हणायचे, "त्या उदबत्तीच्या किंवा सिगारेटच्या धुरातून मी त्रैलोक्यही भटकून येतो. धुराच्या लहरी तरंगात विश्वभर संचार करीत असतात." श्री शंकर महाराज विश्वभर संचार करत असतात. आज देशात सर्वत्र आणि विदेशातही कित्येक भक्त साधक श्री शंकर महाराजांचं प्रत्यक्ष अनुभव दर्शन घेत असतात. सिगारेटचा धूर किंवा सुगंध अनुभवतात. "मी तुमच्याबरोबर 24 तास आहे" या त्यांच्या वचनाचा ते अनुभव देत असतात. आपली श्रद्धा, आपला भाव हा देखील महत्त्वाचा. धन्यवाद. जय शंकर.